एक तालुका एक बाजार समिती करणार अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे। तर मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या सर्व राज्यांची एकत्रित खरेदी पाहिली तर 2,44,000 मेट्रिक टन खरेदी आपल्या राज्याने केली असल्याचं त्यांनी सांगितलंय। म्हणजेच 128% जास्त खरेदी महाराष्ट्राने केली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे। तर याची अतिरिक्त माहिती आपल्याला जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी संतोष देवकर आपल्याशी जोडले गेले आहेत। तर नमस्कार संतोष। प्रत्यक्ष पाहायला गेलं तर मुख्यमंत्री आज अधिवेशनात बोलताना म्हणाले आहेत की एक तालुका एक बाजार समिती करणार असल्याची घोषणा त्यांनी आज अधिवेशनात बोलताना बोललेले आहेत। त्यामध्ये सोयाबीनची सर्वाधिक उत्पादन करणारा जो मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशात 6 लाख मेट्रिक टन खरेदी झाली असून राजस्थानात 98 मेट्रिक टन खरेदी झालेली आहे। गुजरातमध्ये 54,000 मेट्रिक टन, आपली 11,21,386 मेट्रिक टन आहे। या सर्व राज्यांची एकत्रित खरेदी पाहिली तर 2,44,000 मेट्रिक टन खरेदी आपल्या राज्याने केलेली असून म्हणजे 121% जास्त खरेदी महाराष्ट्राने केली आहे। आपण पाहू शकला असाल की सोयाबीनची जी खरेदीसाठी शेतकरी काही ग्रामीण भागामध्ये नाराज असल्याचे आपल्याला पाहायला मिळत होते। एमएसपीचा जो भाव आहे, एमएसपी न खरेदी केल्यामुळे शेतकरी नाराज होते। तसेच आपण पाहायला गेले तर इतरचे आहे, यापूर्वी जे यावेळी जे खरेदी झालेले ते रेकॉर्ड ब्रेक खरेदी झाले। यापूर्वीचा जो सर्वाधिक रेकॉर्ड होता खरेदीचा ते 2016 आणि 17 मध्ये केला गेल्याचा रेकॉर्ड होता। आता आपण हे रेकॉर्ड सुद्धा मोडलेला देवेंद्र फडणवीस यांनी म्हणलेला आहे। व इतर आपण पाहायला गेलं तर त्याबाबत केंद्राला सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। ही खरेदी झाल्यावर तूर खरेदीची करायची होती पण गोडाऊन शिल्लक नव्हते असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे जे खाजगी गोडाऊन आहेत ते भाड्याने खरेदी केलेले असल्याची माहिती त्यांनी सांगितलेलं आहे। त्या इतर म्हटलं तर इतर जे धान्य ते म्हटलं तर तूर खरेदी केलेली आहे। 137 लाख क्विंटल FEQ प्रतीचा कापूस जो आहे आपण त्यांनी खरेदी म्हणजे फडणवीस यांनी म्हटलेलं आहे खरेदी केलेला आहे। 50,000 क्विंटलचा वर ज्या ठिकाणी कापूस आहे तिथे नवीन केंद्र सुद्धा त्यांनी देण्याची सरकारची तयारी असे सांगितलेले आहे। हमी भावाने जे तूर खरेदी करत आहोत 7,550 इतका प्रति क्विंटल हमी भाव दिला, तो मागील वर्षापेक्षा 550 रुपये जास्त आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्या लागवडीची खालचं क्षेत्र आहे ते 12.10 लाख हेक्टर आहे। 11 लाख टन आपण उत्पादन करत असलेलं त्यांनी सांगितलेलं आहे। खरेदी करत असताना 2,97,000 जे आहे सुरू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे जो एक तालुका एक बाजार समिती जे करणार आहे ते शेतमालाच्या खरेदी करण्यासही त्यांनी म्हटलेलं आहे। प्रतीक्षा नक्कीच खरं तर महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रासाठी ही खरंच खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे खरं तर। आणि आता यामुळे एक तालुका एक बाजार समिती करणार अशी घोषणा आता केल्यानंतर महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रात नेमका काय बदल घडणार आहे याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे। धन्यवाद संतोष देवकर, तुम्ही ही जी मौल्यवान माहिती दिली त्याबद्दल। तर आजच्या या माहितीसोबत आपण इथे थांबत आहोत। तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।